आचार या प्रकरणाची याआधी आपली 211 वचने झालेली आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण 212व्या वचनापासून पुढे चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, बाई आरती करोनी येथीची दसीच धरली पुरे. मागील सत्रामध्ये आपण बघितलं की देमती ज्या आहेत त्या स्वामींना म्हणतात की जर का या जन्मामध्ये परमेश्वर भेटणार नसतील तर मग उगाच कशाला वाया चेंदा खायचा, आपल्याच घरी राहावं आणि चांगले अन्न पदार्थ खाऊन दिवस काढावेत. यावर स्वामींनी त्यांना म्हटलं होतं की देमती, जोंधळे नाही तर काही आमेद्य पेविसो येईल आणि अन्न नाही तर काही विक खाऊ येईल. म्हणजे चांगलं जर का होत नसेल याचा अर्थ माणसं काही वाईट करून ठेवत नाहीत. चांगलं होत नसेल तर वाईटही घडू देत नाहीत, वाईटही थांबवून ठेवतात. चांगलं घडत असेल तर चांगलं घडू द्यावं, पण चांगलं घडत नसेल तर वाईटही घडू देऊ नये. तसं धान्य नसेल तर मग काही कचरा तर काही पेरता येत नाही शेतामध्ये, आणि अन्न खायला नसेल तर काही विष खाता येत नाही. खावं तर अन्नच लागत असतं. अन्न नाही आणि भूक लागलेली आहे म्हणून कोणी विषाने आपलं पोट भरत नाही. म्हणजे तसंच आहे की आत्ता जरी परमेश्वर भेटेल नाही भेटेल ही सांशकता जरी असेल तरी कधी ना कधी परमेश्वर भेटतील, किंवा आत्ता जे तुम्ही परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून जे काही कार्य कराल त्याचा फायदा पुढे तुम्हाला होणारच आहे, वाया जाणार नाही. म्हणून स्वामी सांगतात की जरी होत सांगता हिची करिता होईल की, म्हणजे केल्याने तुम्हाला परमेश्वर प्राप्ती ही होणारच आहे असं स्वामींनी सांगितलं. आजच्या सत्रामध्ये आपण बघूया की परमेश्वर प्राप्ती कशाने होईल, किंवा परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते प्राप्त करण्यासाठी, म्हणजे परमेश्वर प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने जे विधी सांगितलेले आहेत ते विधी प्राप्त करण्यासाठी किंवा ते विधी साधण्यासाठी म्हणून जीवाने काय केलं पाहिजे. न स्वामी सांगतात, बाई आरती करोनी येथीची दसीची धरली पुरे. या संदर्भातली दिवा जी आहे ती आहे पूर्वार्ध 478 क्रमांक, LIC मठावरी वाणे. महादाईचे गोसाव्यांच्या दर्शना निघाली. LIC म्हटले, आई रहा हो, मी गोसाव्यांच्या दर्शनास येईन. LIC छोटी वयाने लहान आहे, जिने स्वामींसाठी लाडू बनवलेले होते भाऊबीजेच्या दिवशी निमित्ताने. अशी छोटी आणि संस्कारी LIC आहे. महादाईचा जेव्हा स्वामींच्या भेटीसाठी निघालेले आहेत, गोसाव्यांच्या दर्शनाचे निघाली, आणि LIC जी छोटी आहे ती म्हणते, आई रहा हो, म्हणजे तू थांब, मी गोसाव्यांच्या दर्शना येईन, म्हणजे मला सुद्धा स्वामींच्या भेटीला यायचं आहे, तेव्हा तू थांब, मी माझी पण तयारी करते. आणि महादाईचे राहिली, आणि महादाईचा थांबलेले आहेत. महादाईचा थांबल्यात म्हणजे कुठेतरी महादाईचांनाही वाटतं की यांनी सुद्धा स्वामींच्या सन्निधानी यावं, स्वामींचं सेवादास्य करावं, स्वामींना अनुकूल बुद्धीने स्वामींच्या अवतीभोवती यांनी वावरावं, जेणेकरून हे संस्कार त्यांना पुढे वृद्धिंगत होतील. आणि म्हणून महादाईचा ज्या आहेत त्या थांबल्या, कारण की एक जीव आपण धर्माकडे घेऊन जाणार आहोत, परमेश्वराकडे घेऊन जाणार आहोत. आणि मग ती परवंटे सावले नेसली होती ते उजू नेसली, म्हणजे तिने काही कपडे घातलेले होते, साडी नेसलेली असेल, ते उजू नेसली म्हणजे एकदम व्यवस्थित तिने ते अजून कपडे नीट नेटके केलेले आहेत. जसं आपल्याला पुढे बाहेर जायचं असेल, महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग असतील, मग केस जे असतात ते व्यवस्थितपणे विंचरल्या जातात, कपडे आहे तेच असतात परंतु ते व्यवस्थितपणे त्याला हे केलं जातं, नेसल्या जातं परत. म्हणजे अशा प्रकारे
आपण नीटनेटके होतो कुठे जायचं असेल तर. महादाईचा विचारतात, हा एल्लो म्हणजे ती एवढीशी एल्लो आहे, एल्लाईचा आहे, ती इतक्या चांगल्या प्रकारे ती कपडे घालते आहे. म्हणजे आता तिने काही साडी घातली असेल, तिच्या निऱ्या वगैरे काही चुकल्या असतील, तिने व्यवस्थित परत त्या निऱ्या घातल्या, व्यवस्थित तो पदर जो आहे तो व्यवस्थित तिने तो घेतलेला आहे, कदाचित डोक्यावरून घेतलेला असेल, काही तोंड वगैरे ती धुवून आलेली असेल. म्हणजे एकंदरीत अशी तिची तयारी चालू आहे सगळी. आणि महादाईचा ज्या त्या कौतुकाने बघतायत की ही इतकी तयारी करते आहे, हिला नेमकं जायचं कुठे आहे, म्हणजे कशासाठी ही तयारी करते एवढं, म्हणजे कौतुकाने तो आहे. आणि तो प्रश्न महादाईसांना पडला. महादाईसांना माहितीच आहे स्वामींच्याच भेटीला येत आहेत, परंतु एवढी तयारी ही करते आहे म्हणून त्या महादाईचा तिला कौतुकानेच विचारतात, हा एल्लो तू ऐसी कवणा लागी वेठतासी. म्हणजे तू एवढी तुझं नटणं वगैरे शृंगार तुझा जो चालू आहे, व्यवस्थित कपडे घालते, सगळं काय, हे कुणासाठी वेठतेस, म्हणजे कुणाला तुला दाखवायचं आहे, कोण तुला बघणार आहे आणि कुणासाठी म्हणून तेवढं शृंगार करतेस. ती म्हणते, मी श्री चांगदेवरावा गोसाव्या लागी वेठत असे. आपण ज्या स्वामींच्या भेटीला चाललेलो आहोत त्या स्वामींना मला हे करायचं आहे, भेटायचं आहे, त्या स्वामींसाठी म्हणून मी हा शृंगार करत आहे. एरवी आपण या संसारामध्ये राहत असताना आपण कुणाकुणासाठी म्हणून शृंगार करत असतो. बहुतांशी असं असतं की खूप कमी टक्के लोक स्वतःसाठी शृंगार करतात, खूप कमी टक्के लोक बरं का. जवळजवळ 90% लोक हे दुसऱ्यांसाठी म्हणून शृंगार करत असतात किंवा नीटनेटके राहत असतात. आपण कुठलेही कपडे घालून राहू शकतो, परंतु याला हेच मॅचिंग पाहिजे, याला असाच कपडा पाहिजे. हे कशासाठी असतं की लोकांना चांगलं दिसावं म्हणून. नवीन नवीन ज्यांना चष्मा लागलेला असतो ना, ते चष्मा काही दिवस घालतच नाही. ते म्हणतात की नाही कसतरीच दिसेल. कोणाला? लोकांना आपला चेहरा कसा तरी दिसेल, परंतु चष्मा घातल्यानंतर तुम्हाला कसं दिसेल? तुम्हाला चांगलं दिसेल ना समोरचं दृश्य. चष्मा काढला तर ते अंधुक दिसेल. मग तुमच्या डोळ्यांना चांगलं दिसलं पाहिजे म्हणून तो चष्मा आहे, म्हणून तो चष्मा घालावा की लोकांना तो वाईट दिसेल चष्मा म्हणून चष्मा घालू नये? म्हणजे नेमकं काय आहे? जगात अशा अनेक लोक आहेत की जे इतरांना काय वाटेल, लोक काय म्हणतील म्हणून आपण त्या क्रिया करत नाही. समजा आपण बहुतांशी असं असतं की काही लोक वाईट क्रिया करत आहेत आणि एखादा व्यक्ती त्याला चांगली क्रिया करायची आहे तरी पण तो चांगली क्रिया करू शकत नाही, कारण की त्याला ते वाईट क्रिया करणारे लोक त्याला नावं ठेवतात. म्हणजे तो त्यांच्या भीतीने म्हणा, त्यांच्या दडपणाखाली तो चांगली क्रिया करत नाही. म्हणजे लोकांचा विचार जास्त प्रकारात केला जातो. आणि मग आपण जे काय आयुष्य जगतो त्यातलं कितीतरी टक्के आयुष्य हे समाजासाठी, म्हणजे लोकांच्या इच्छेखातर आपण ते जगत असतो. जसं आहे की पंक्तीला जर का बसलेले असू, गोड पदार्थ जर का कोणी वाढायला आलं, आपल्या बाजूच्या 2 लोकांनी नाही घेतलं तर आपल्याला घ्यायचं असतं तरी पण आपण पण नाहीच म्हणतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की दोघांनी नाही घेतलं तर आपण घेतलं तर आपण हावरट ठरू, म्हणून आपण घेत नसतो. आपल्याला खायची इच्छा खूप असते. त्या 2 लोकांनी घेतला तर मग आपण पण घेत असतो. बरं, ते 2 लोक घेताना आपला काही विचार करत नसतात, पण आपणच समाजाचा विचार खूपच करत असतो. वेळ प्रसंगी असंही असतं की जसं कालच आम्हाला एक जण रस्त्यामध्ये भेटले आणि त्यांनी मला बघून दंडवत केला. मग दंडवत केल्यानंतर मग आमचं बोलणं वगैरे झालं आणि निघालो. माझ्यासोबत जी व्यक्ती होती ते म्हणाले की म्हणजे नवल आहे की महानुभाव पंथाचे आहेत. गावाकडे तर एकदम हे असतं की गावाकडे लोक लगेच दंडवत करतातच. शहराकडे कधी कधी असा भाग कमी बघायला मिळतो. सगळे करतातच दंडवत, नाही असं पण कमी बघायला मिळतो, कारण की कुठेतरी एक कमी हे वाटते, न्यूनता वाटते की हे आम्ही महानुभाव पंथी हे सांगण्याची पण कुठेतरी
न्यूनता वाटते, हे काय बोलतात त्याला, कमीपणा वाटतो. किंवा दंडवत केल्यानंतर आसपासचे लोक आपल्याकडे बघतील की कुठल्या साधूंना भेटतोय, कोणाला भेटतोय, काय दंडवत म्हणतायत, काय म्हणतायत. हे म्हणजे आपल्याला कमीपणाचं वाटतं, लोक काय म्हणतील असं जर का मी केलं तर. म्हणून मग ती क्रिया केल्या जात नाही. दंडवताची क्रिया असेल किंवा भेटण्याची क्रिया असेल मानवपंथीय व्यक्तीला, तर अशा प्रकारे आपण समाजाचा विचार भरपूर करत असतो आणि समाजासाठी म्हणून आपण खूप अंशी आपण जगत असतो समाजासाठी. कधी कधी असंही असतं की आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि काहींना सिनेमाला जायचं आहे. अन्य आहेत लोक, आपले नातलगच असतील कदाचित, मग ते म्हणतील चला आज आपण जाऊया सिनेमाला, आणि आज आपल्याला प्रवचनाला यायचं असेल तर आपली हिंमत होत नाही त्यांना सांगायची की मला प्रवचनाला जायचं आहे, की मला सत्संगाला जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. नंतर ते म्हणतील तुम्ही काय म्हातारे झाले काय, म्हातारपणी देवदेव करायचा. म्हणजे ते लोक कदाचित नावं ठेवतील आपल्याला, आपण नसताना आपल्याबद्दल बोलतील. म्हणजे समाजाचा विचार भरपूर केला जातो, परंतु परमेश्वराचा विचार केला जात नाही की या सगळ्या क्रियेतनं परमेश्वराला काय वाटेल, जगाला काय वाटायचं ते वाटू द्या. कारण की तुम्ही चांगलं केलं काय आणि वाईट केलं काय तुम्हाला लोक बोलणार. तुम्ही काळे असाल तर लोक म्हणतात काळा कुट्टा आहे हा, आणि जर का गोरा असेल तर पांढरा फट आहे तो नुसता, एवढं कुठे गोरा असतं का. म्हणजे तुम्ही काही असा लोक तुम्हाला बोलणारच आहेत, लोक तुम्हाला सोडणार नाहीत. एखाद्यासाठी जर का तिखट भाजी बनवली, तुम्ही तिखट भाजी बनवली तर तिखट खाणारे म्हणतील वा छान झाली भाजी, फिक्की खाणारे म्हणतील ही काय भाजी बनवली, एवढी तिखट बनवत असतात का. फिक्की बनवली तर फिक्कीवाले म्हणतील छान भाजी झाली, तिखटवाले म्हणतील ही काय भाजी बनवली, ना चव नाही काय त्याला. म्हणजे लोक तुम्हाला बोलणारच आहेत. म्हणजे हा भाग तुम्ही लक्षातच घ्या. तुमची कुठलीही क्रिया परिपूर्ण नाही आहे लोकांसाठी, बरं का. समाजासाठी तुम्ही कधीही परिपूर्ण व्यक्ती नसता. तुम्ही एखादी क्रिया केली आणि 100% त्याला सगळ्यांनी मान्यता दिली असं कधीही नसतं. काही लोक म्हणतात खूप छान, काही लोक म्हणतात की ठीक आहे, वस्तू चांगली असते तरी लोक म्हणतात नाही ठीक आहे. ते प्रतिक्रिया 50-50% देतात. काही लोक म्हणतात काय प्रतिक्रिया द्यायची आहे बस. म्हणजे तुम्हाला 100% प्रतिक्रिया लोकांकडनं कधीच भेटणार नाही आहे, किंवा लोक तुम्हाला 100% कधीही बरोबर म्हणणार नाही आहेत. चूक म्हणतील 100% लोक तुम्हाला, परंतु तुम्ही बरोबर आहात हे 100% लोक मिळून तुम्हाला कधीही बोलणार. कोण ना कोण तुमची काही ना काही चूक काढणारच आहे. मग जर का असं आहे तर मग आपण समाजाचा एवढा विचार का करायचा, कशासाठी. समाजाला चांगलं वाटावं म्हणून आपण आपल्या त्यांच्या पद्धतीने आपण का जगायचं. आपल्या पण पद्धती आहेत, आपली पण काही आवडनिवड आहे, आपला काही स्वतःचा स्वभाव आहे, आपल्यासाठी काही गोष्टी चांगल्या आहेत. असं सगळं असताना मग आपण का लोकांच्या मर्जीने वागायचं. आता समजा कोणी फ्रीजचं पाणी दिलं तर सगळेच फ्रीजचं पाणी पित आहेत, आपण उगाचच नाही म्हटलं तर आपण वेगळे ठरवू. पण तुमच्या प्रकृतीसाठी जर का ते चांगलं नाही तर नका पिऊ, ते सांगा स्पष्ट हे मी नाही पिणार म्हणून. तुम्ही तुमचं साधं पाणी प्या. म्हणजे समाजाला घाबरून घाबरून तुम्ही तुमचं बाकीचं तर नुकसान करूनच घेता, प्रकृतीचं पण नुकसान आपण करून घेत असतो. तर तसं असता कामा नये. सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की जो समाज आपल्याला तसोबरही किंमत देत नाही, आज तुम्ही त्या समाजाचं कितीही केलं तरी सुद्धा एका ठिकाणी जर का तुम्ही चुकलात तर पूर्ण समाज तुमचं नाव ठेवतो, पूर्ण तुम्हाला ओळखणारे लोक तुम्हाला नावं ठेवतात. जगाला कळलं तर जग नाव ठेवतं. मग अशा जगाची कशाला आपण किंमत करायची आणि कशाला त्यांचा विचार करायचा आणि त्यांच्यासाठी म्हणून आपला मार्ग का बदलायचा. आपण आपला धर्म, आपले नियम, आपली नीतिमत्ता आपण का बदलायची. हे बदलता कामा नाही. आपण आपल्या पद्धतीने जगायचं. ती पद्धत फक्त चांगली असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. नाहीतर आपण भांडखोर आहोत आणि लोकांनी नावं ठेवले तर आपण म्हणू हे प्रवचनात हेच ऐकलं आम्ही, लगेच लोक नावं ठेवणारच आहेत. पण आपण आपल्या पद्धतीने वागायचं. म्हणजे आपण भांडण सोडायचं नाही. म्हणजे हे काय आहे, ती चुकीची पद्धत आहे. आपलं जे काही वर्तन आहे ते चांगलं असलं पाहिजे 100%. कुणाच्याही साठी वाईट असता कामा नये किंवा त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ आणि इतरांचं नुकसान
त्याच्यामध्ये असता कामा नाही, एवढा भाग असला पाहिजे. नीतिमत्ता त्याच्यामध्ये असली पाहिजे मुख्यत्वे, एवढं असणं गरजेचं आहे. मग आपण आपल्या पद्धतीने चालायचं. तुमच्या पद्धतीने चालणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील, कारण की तुमच्यासारखंच प्रत्येकजण असं दडून दडून किंवा दबून दबून जगत असतं. कुणाला जर का म्हटलं का हो ही क्रिया, आता पंथातल्याच गोष्टी घेऊया आपण, पंथातली ही क्रिया चुकीची आहे असं जर का म्हटलं, हो ते म्हणतात हो चुकीची तर आहे, पण आता बोलणार कोण? पण हे परंपरेने चालत आलं, बोलता येत नाही. तसं असता कामा नये. आपल्याला काय करता आलं पाहिजे, चूक जी आहे त्याला चूक म्हणायची आपल्यामध्ये धाडस असलं पाहिजे, आणि जे बरोबर आहे ते बरोबर म्हणण्याची आपल्याकडे धमक असली पाहिजे. तुम्ही बरोबरला चूक आणि चूकला बरोबर म्हणत असाल तर तुमची नीतिमत्ता गेलेली आहे, आणि तुम्ही जेवढ्यांना घेऊन तुम्ही चाललेले आहात तेवढ्या सगळ्यांचं नुकसान त्याच्यामध्ये होतं आहे. आणि म्हणून तसं असता कामा नये. परमेश्वर या लोकांचा अधिक विचार करण्यापेक्षा आपण आता परमेश्वराचा विचार करूया, की जो समाज आपली कुठलीच किंमत करत नाही, त्या समाजाचा बिलकुलही विचार न करता ज्या परमेश्वराला आपली खरी किंमत कळलेली आहे, आपण सगळे तमामध्ये होतो आणि त्या ठिकाणी परमेश्वराने पाहिलं की या जीवालाच फक्त आपण आनंद देऊ शकतो, बाकी इतर कोणालाही देऊ शकत नाही. हे ज्यांनी ओळखलं, त्या परमेश्वराने, ज्या परमेश्वराने आपली खऱ्या अर्थाने किंमत केली, त्या परमेश्वराची किंमत आपण करत नाही आहे, किंवा त्यांचा विचार आपण करत नाही की जर का मी खोटं बोललो तर देवाला काय वाटेल, मी चुकीचं जर का वागलो तर देवाला काय वाटेल, मी पंथामध्ये राहून जर का अन्य वैदिक विधी मी जर का या पंथात राहून केले तर देवाला काय वाटेल, मी खड्यांच्या अंगठ्या जर का घालून फिरलो तर देवाला काय वाटेल, मी लोकांना अन्यथा विधी जर का सांगितले तर देवाला काय वाटेल. देवाने सांगितलेलं काय करायला आहे आणि मी करतो काय आहे हे जर का देवाने पाहिलं तर देवाला काय वाटेल याची भीती असणं गरजेचं आहे. ती किंमत असली पाहिजे. जर का परमेश्वराची नक्की ही किंमत असेल आपल्याला तर निश्चितपणे आपण देव नाराज होतील किंवा उदास होतील असे कार्य आपण करणार नाही. लीळाचरित्रामध्ये आपण वाचतो की काळबोटे होते, मार्तंड होते, यांनी स्वामींच्या सन्निधानी राहून तिथेच चोरी करायची, ते पैसे दडून ठेवायचे, लपून ठेवायचे आणि वरून खोटंही बोलायचे. आता हे सगळी लीळा ऐकल्यानंतर आपल्याला त्या काळबोट्यानी मार्तंडाचं बद्दल खूपच हे वाटतं, राग येतो की स्वामींसोबत खोटे बोलले, बाईसांसोबत खोटे बोलले. जर का ह्याच क्रिया आपण करत असू तर अयोग्य क्रियेला योग्य ती क्रिया आहे म्हणून जर का लोकांच्या समोर आणत असतो तर आपण काळबोट्यांपेक्षा आपण काय वेगळे आहोत. काळबोट्यांनी जसे ते पैसे लपवून ठेवले तसं जर का आम्ही आमचं खरं शास्त्र जर का आम्ही लपवून ठेवत असू तर देवाला काय वाटेल. आम्ही जर का बाईसांशी ते जसे खोटे बोलले तसं आम्ही स्वामींच्या या भक्तिजनांसोबत जर का खोटं बोललो, खोटे विधी सांगितले तर परमेश्वराला काय वाटेल. आणि या सगळ्यांच्या त्या बोलण्याला बळी पडून जर का आपण खोटे विधी केले, चुकीचे विधी केले तर देवाला काय वाटेल. म्हणजे हा सगळा भाग बघितला पाहिजे. आता कोण चुकीचं क्रिया करतोय याच्याकडे बघूच नका, आपल्याकडनं चुकीच्या क्रिया झाल्या नाही पाहिजेत हे बघा. तुम्ही जेव्हा चिखलातनं चालता, चिखल असतो आणि त्याच्यामध्ये दगडं ठेवलेली असतात, तुम्ही 4-5 जण आहात आणि त्या चिखलातनं सगळेजण आता काय करतायत, तिथे जे दगडं टाकलेली आहेत त्या दगडांवर पाय ठेवून, चिखलात पाय न ठेवता दगडावर पाय ठेवून तुम्ही पुढे पुढे जाता. त्यावेळेस तुम्ही काय करत असता, तुमची चालण्याची पद्धत बघा कशी असते. तुम्ही दुसरे कोण व्यवस्थित चालले हे बघता की स्वतः मला व्यवस्थित जायचं हे बघता. आपण स्वतःकडे बघत असतो, स्वतःचे पाय बघतो आणि ते दगडं बघतो जिथे पाय ठेवायचेत आपल्याला. आपण दुसऱ्यांकडे अजिबात बघत नाही की तो पडो नाही तर चालो नाही तर पोहोचो की न पोहोचो. आपण निघालो तर आपण चिखल लागू न देता, चिखलात पाय न पडता आपण व्यवस्थित गेलो पाहिजे एवढं लक्ष आपलं असतं. तसं धर्म आचरणात असताना कोण काय करतंय पेक्षा मी काय केलं पाहिजे याला जर का प्रत्येकाने महत्त्व दिलं तर याचा एक फायदा असा होणार आहे की प्रत्येकजण स्वतःच्या धर्म आचरणामध्ये गुंतून राहील. त्याच्यामुळे दुसरा कोण दोष करतो हे त्यांना कळणारच नाही. आणि स्वतःमध्ये चिंतन करत असल्यामुळे काय होणार आहे, स्वतःमध्ये धर्मजागृती अशा चांगल्या प्रकारे होणार आहे
इतर कोणी जर का तुम्हाला अधर्म येऊन सांगितलं तरी तुम्हाला लगेच कळणार की हा धर्म नाही, हा अधर्म आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असता, एखाद्या कपड्यांच्या क्षेत्रामधलं जर का एखादं कोणी असेल ज्याला कपड्यांच्या संदर्भात माहिती असेल, तो त्या क्षेत्रातला असेल, त्याला नुसतं कपडा बघितल्यात किंवा कपड्याला हात लावल्याच त्याची किंमत कळते किती असेल याचं काय. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये प्रगल्भता असते. एखाद्याला धान्याच्या संदर्भात बघितलं, नुसतं तांदूळ हातात घेतला की लगेच कळतं हे किती रुपये किलो असेल, किंवा चांगला तांदूळ नाही, हा चांगला तांदूळ आहे, म्हणजे हे सगळं लगेच कळत असतं. तसं तुम्ही धर्मामध्ये जर का तुम्ही सक्रिय असाल तर तुम्हाला कोण धर्म सांगतं आणि कोण अधर्म सांगतं याची जाणीव लगेच जागेवरच होणार. तुम्ही त्याचे प्रश्नच विचारणार नाहीत. एखादा विधी सांगितला कोणी की बाबा अमका विधी करायचा आहे, 11 दीप लावायचे आहेत, कोणी सांगितले 11 दिवे लावायचे आहेत, आपल्याला ते 11 काही तेला तुपाचे दिवे आणि काही लावायचे नाही आहेत. आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर वाट बघतात की हे काय दिवे लावतायत. आता म्हणजे धर्मात तर आलेले आहेत, पंथात तर आलेले आहेत, आता हे काय दिवे लावतायत अशा दृष्टीने देव आपल्याला बघतायत. त्यांची ती दृष्टी जी आहे ती कृपादृष्टीमध्ये बदलली गेली पाहिजे, आणि त्या अर्थाने त्या अनुषंगाने आपण क्रिया केल्या तर ती परमेश्वराची जी दृष्टी आहे ती निश्चितपणे बदलेल. त्याच्यासाठी मग आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे अधर्माचा आधार घेण्याची आवश्यकता आपल्याला नाही आहे. आणि ते जर का आपण करू शकलो तर नक्कीच परमेश्वर प्रसन्न होतील, आणि परमेश्वराला लक्षात येईल की यांना माझी किंमत कळालेली आहे, की माझ्या तत्त्वज्ञानाची किंमत कळालेली आहे, हे परमेश्वराच्या लक्षात येणार आहे. आणि म्हणून आपण अधिकाधिक समाजाचा विचार करण्यापेक्षा परमेश्वराचा विचार जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये आपल्याला करता आला पाहिजे, परंतु तो आपण क्वचितच करत नाही. जर का आपल्याला म्हटलं की बाबा आज कुठे चालले, मला लग्नाला जायचं आहे, काही जाऊ नका आज, नाही गेलंच पाहिजे, तर ते लोक काय म्हणतील, आमचा समाज काय म्हणेल, परत आमच्याकडे कोणी येणार नाही वगैरे वगैरे, इतके कारणं आपण सांगतो. काही अडचण नाही आहे, सांगा ही कारणं आणि जा पण लग्नाला, काहीच हे नाही आहे. परंतु जर का म्हटलं की सत्संगाला जायचं आहे, मग आम्हाला वेळ नाही आहे, आमच्याकडे पाणी येतं. खूप लोकांच्या समस्या या आहेत बरं का, सगळ्यांकडे त्या सत्संगाच्याच टायमाला पाणी येतं. ज्या दिवशी ते कुठेतरी लग्न असतं त्या दिवशी पाणी येतं की नाही येतं, त्या दिवशी टँकर मागवला जातो, त्या दिवशी बरोबर सगळे कामं आवरलेली असतात, सगळं व्यवस्थित आटपून आपण बरोबर लग्नाला वेळेवर पोचतो आणि आरामशीर येतो. म्हणजे हे काय आहे, चांगल्या कार्याच्या वेळेस ज्याच्यामध्ये देव प्रसन्न होणार आहेत अशा प्रक्रियेसाठी आपण अनेक बहाणे सांगतो. परंतु ज्या ठिकाणी समाज ज्याला तुम्ही प्रसन्न करण्याचा नुसता प्रयत्न करताय आणि तो कधीही प्रसन्न होत नाही, तुम्ही दिलेलं पाकिट बघितलं त्याच्यात निघतात 500 रुपये, हां बघा आमच्या जवळचे आहेत पण किती दिले यांनी, फक्त 500 दिले, आम्ही यांच्या घरच्या लग्नात गेलो तर एवढे एवढे दिले होते, झाले प्रसन्न लोक. तुम्ही जर सोन्याची अंगठी जरी दिली तरी ते म्हणतील ना काय उपकार केले का त्यांनी, आम्ही पण दिले त्यांना. म्हणजे कोणी प्रसन्न होत नाही. तुमचा हा गैरसमज आहे की लोक प्रसन्न होतात. मुलं पण म्हणतात आई वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं, म्हणजे आहेत आई वडील पण कुठेतरी नाराज आहेत की मुलं आमच्यासाठी पाहिजे ते करत नाहीत. सगळेजण एकमेकांशी नाराज आहेत, फक्त कोणी कोणाशी बोलत नाही. म्हणून या समाजाला प्रसन्न करण्याच्या नादी लागू नका, हे कधीही न होणारी गोष्ट आहे. ही तेवढ्या वेळापुरती ती गोष्ट होते आणि परत जशी जशी होते. जसं आहे की तुम्ही एखादं पाणी आहे ते थंड आहे, तुम्ही त्याला गरम कराल, गरम केल्यानंतर तुम्ही गॅस बंद केलं की थोड्याने ते पाणी परत थंडच होणार. की किती वेळा पण तापवा ते पाणी गरम होणार, थोड्याने परत थंडच होणार. तसं समाज एक विशिष्ट वेळापुरता प्रसन्न होतो, तेवढी एक वेळ संपली की परत तो काय होतो, नाराज ते नाराज राहतो. आणि म्हणून अशा या अशाश्वत अनित्य प्रसन्नता मिळवण्यापेक्षा नित्य जी प्रसन्नता आहे परमेश्वराची ती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एल्लाईसा जी आहे, छोटीशी एल्लाईसा आहे, ती शृंगार करते आहे आणि तिला हे माहिती आहे की मला शृंगार कोणासाठी करायचा आहे, परमेश्वरासाठी, म्हणून तो शृंगार करायचा आहे. एरवी समाजासाठी जो आपण शृंगार करतो, मग चांगले कपडे घालतो,
मी नेहमी उदाहरण सांगतो, चांगले कपडे घालतो, चांगला मेकअप केला जातो, चेहरा एकदम व्यवस्थित दिसतो आपला, किती वेळ तुम्ही जे चांगले कपडे म्हणून आत्ता जे घातलेले आहेत, तो कार्यक्रम संपता आणि घरी जाता जाता तुम्हाला असं होतं की कधी हे कपडे काढून ठेवतो आपण, हे अलंकार जे घातलेले ते कधी काढून ठेवतो असं होऊन जातं. त्याच्यानंतर जे चेहऱ्याला आपण काय लावलेलं असेल तर ते कधी धुवून काढतो चेहरा आणि परत आपल्या मूळ स्थितीमध्ये आपण येतो. तुम्ही जर का बुटं वगैरे घालून गेलेले असाल तर तुम्हाला असं वाटतं की कधी ते बुटं काढून पाय मोकळे होतील आपले. म्हणजे आपल्याला मूळ स्थितीकडे आपल्याला येण्याची ओढ लागत असते. म्हणजे जेवढं काही मेकअप असेल, जेवढे काही नवीन कपडे असेल, जेवढे काही तुम्ही अलंकार घालत असाल, हे तुम्हाला काही वेळानंतर बंधन वाटायला लागतं. तुम्ही ना उठू शकत, बसू शकत, ना कुठे पण तुम्ही सहजपणे वावरू शकत नाही. चालताना बघता कुठे माती तर लागत नाही, कुठे काही पाणी तर काही लागत नाही, कुठे तेलकट तर काही लागत नाही. म्हणजे एवढं सगळं संकोचित आयुष्य होऊन जातं आपलं. मग असं शृंगार करण्यापेक्षा आणि तो समाजाला चांगला दिसावा याच्यासाठी आपण ते धडपडत असतो. परंतु ते पूर्ण तो शृंगार परत काढत असताना आपल्या लक्षात येतं की हा पूर्ण शृंगार जो होता तो कसा होता, बनावट शृंगार होता. याच्याने आपण काय केलं, समाजाला फक्त फसवलं. किती वेळासाठी फसवणार तुम्ही समाजाला? एक विशिष्ट 2, 3, 4, 5 तास फसवणार. ह्याच्यातनं मिळालं काय? काहीच मिळालं नाही. हाती पदरी काहीच मिळालं नाही. कोणीच आपला सत्कार केला नाही, काही नाही केलं. आता परमेश्वरासाठी म्हणून जेव्हा आपण शृंगार करणार आहोत तर त्या प्रत्येक शृंगाराची परमेश्वर नोंद ठेवणार आहेत. तुम्ही देवासाठी काय काय म्हणून करत आहात. आमच्या बाईचा प्रतिदिनी पूजा अवसर काळी आधी बाईचा काय करायचे, हातपाय धुती, तोंड धुती, सोळे वस्त्र वेढीती. कशासाठी? स्वतःसाठी नाही. आपण जो शृंगार आत्ता करतोय तो एक तर समाजासाठी आहे, नाही तर स्वतःसाठी आहे. परमेश्वरासाठी म्हणून नाही. आपल्याला जेवायचे असेल तर आपण किती स्वच्छ हात धुतो. आता तर ते हँडवॉश पण असतं. काही लोक 2-3 वेळा ते साबण घेऊन हात धुतात स्वच्छ जेवायचं असेल तर. परंतु देवपूजा करायची असेल तर खूप लोक चुकीची पद्धत वापरतात. आता हे देवपूजा असतात ना आषाढीच्या वगैरे, त्यावेळेस लोक एवढ्या बाटल्या घेऊन असतात. आपल्या बारीक बाटल्या असतात त्या आपल्या पर्समध्ये पण राहतात. मग ते काय करतात, जिथे बसतील तिथे फक्त हात ओले करायचे. एक फॉर्मॅलिटी आहे, फक्त हात ओले करायचे आहेत. तर हात ओले जर का करायचे असतील तर कपाळाला घाम पण आलेला असतो. त्या घामाला जरी पुसले हात तर ओले होतात. इतकी धूळ आहे इथे. जर का तुम्ही बाहेर बघितले या घरात बघितले, इतकी धूळ आहे. ती धूळ पूर्ण आपल्या याच्यावर बसत असते. तुम्ही आंघोळ करा स्वच्छ आणि घरातच बसून राहा, तरी दुसऱ्या दिवशी तुमच्या अंगावर असं हे जर का तुम्ही बोट ओढलं तर तिथे मातीचा थर तुम्हाला दिसेल. का दिसेल? कारण की पूर्ण माती इकडे तिकडे अशी उडत असते. मग ते पूर्ण ते मळ जो आहे, माती जी आहे ती पूर्ण हाताला लागते. मग देवपूजा वंदन करताना आपण किती हात धुतो बरं. घाम तसाच असतो, तसेच ओले हात. जेवताना असं करा बरं. असे नुसते हात ओले करायचे आणि तसंच जेवायचं. खूप लोक आता ते काय लावतात, सॅनिटायझर के काय, तर ते तर त्याला तर मी इतकं चुकीचं मानतो. लोक काय करतात, हातावर घेतात आणि मग असं केलं की लगेच जेवायला सुरुवात करतात. मी म्हटलं याच्याने काय झालं? ते म्हणे याच्याने जीवजंतू मेले. म्हटलं मग त्यांच्या डेड बॉड्या कुठे आहेत? जीवजंतू मेले, त्यांच्या डेड बॉड्या कुठे आहेत? हातावरच आहेत ना. मग ते आता तुम्ही काय करणार? तसंच खाणार. म्हणजे काय फायदा काय झाला? वरून तुम्ही जे काही टाकलेलं आहे द्रव तुमच्या हातावर, त्याच्याने किडे मुंगी काय असतील ते मेले तुमच्या हातावरचे. आता ते काय असेल बरं? अमृत असेल ते. त्याच्याने जर का एखादा जीव जातोय म्हणजे ते केमिकल आहे, ते विष आहे, ते आता तुमच्या पोटात चाललंय. आता तुम्ही नाही हात धुतले, काय ना धुतले आणि आता जेवण सुरुवात केली, म्हणजे ते जे काही केमिकल आहे ते पूर्ण तुमच्या पोटात चाललेलं. किती चुकीची पद्धत आहे. लोक खूप स्वाभिमानाने ते वापरतात. आता माझं काही शिक्षण जास्त झालेलं नाही, पण कोणाला तरी वापरताना बघितलं आणि मी त्यांना लगेच त्यांची चूक सांगितली.
त्यांचा जो लहान मुलगा होता त्या लहान मुलाला कळलं की बाबा काय सांगतायत. मोठी व्यक्ती होती, त्यांनी थोडंसं माझ्याशी डिस्कशन केलं की नाही नाही ते असं होतं तसं होतं. पण त्यांचा मुलगा बोलला की नाही नाही हे बाबा बोलतात ते कुठेतरी बरोबर आहे. डेड बॉडी त्याला समजली की बाबा हातावर किड्या मुंगी जी मेलेली आहेत ते तर हातावरच आहेत, ते तर स्वच्छ झालेच नाहीत. म्हणून म्हणजे कितीतरी चुकीच्या पद्धती आहेत ना, अध्यात्मामध्येच नाही व्यवहारामध्ये पण कितीतरी चुकीच्या पद्धती आपल्या चालतात. आपला मूळ विषय इकडे येऊया आपण परत, की अशा पद्धतीने आपण जो काही शृंगार करत असतो तो कुठेतरी आपल्याला जो शृंगार करायचा आहे तो समाजासाठी नाही करायचा, तो परमेश्वरासाठी म्हणून पण करायचा आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही समाजामध्ये बिना मेकअप जा, की चांगले कपडे घालू नका, की अलंकार घालू नका, असं मी म्हणत नाही. परंतु त्याच्यामध्ये ती जाणीव सुद्धा ठेवा की आपल्याला परमेश्वरासाठी म्हणून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शृंगार करायचा आहे. आणि परमेश्वराला कुठला शृंगार अपेक्षित आहे तो आपल्याला फक्त ज्ञानाच्याच माध्यमातून कळणार आहे. एरवी हा जरी जो शृंगार आहे तो सुद्धा आपल्याला जो करायचा आहे. आता दोन प्रकारचे शृंगार आपण बघणार आहोत इथे. तर या ठिकाणी आपल्याला आत्ता जो आपण करतोय समाजासाठी तो शृंगार घेऊया आपण. तो आता आपण समाजासाठी करतोय त्याचा काहीच उपयोग होत नाही. आता तो शृंगार जेव्हा आपण देवासाठी करू, आपण इथे वाक्य बघितलं की बाईचा हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेडीती. कुणासाठी? स्वामींसाठी, स्वतःसाठी नाही. कारण की स्वामींच्या समोर आता जायचं आहे तर मग हातपाय आपले कसे स्वच्छ असले पाहिजेत. आपण स्वामींना भालप्रदेशी गंध लावणार आहोत किंवा मग स्वामींसाठी काहीतरी आपण फुलं वाहणार आहोत, जे काय आहे श्रीमूर्तीचा संपर्क येणार आहे. किंवा आपण जवळ थांबल्यानंतर स्वामींना आपल्या घामाची दुर्गंधी येताना कामा नये. सोवळे वस्त्र वेडीती म्हणजे कशासाठी? आपले जर का कपडे मळके असतील तर तो मळ जो आहे किंवा ती धूळ जी आहे कदाचित स्वामींच्या अंगावर उडेल किंवा आपल्या त्या घाण कपड्याचा स्पर्श स्वामींच्या श्रीमूर्तीला होईल. आणि म्हणून जो बाईसांचा शृंगार आहे ना, इथे अलंकार आहेत ना, कुठले रंगीबेरंगी कपडे आहेत, काही नाही आहे. परंतु हा खऱ्या अर्थाने हा शृंगार आहे. हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेडीती, बस एवढाच. परंतु हा खऱ्या अर्थाने शृंगार याच्यासाठी आहे की या शृंगाराच्या माध्यमातून परमेश्वराला त्रास होऊ नये म्हणून हा शृंगार केला गेलेला आहे. म्हणजे देवाचा विचार जास्त प्रमाणामध्ये इथे आहे, जास्त म्हणण्यापेक्षा पूर्ण. कारण की स्वामी सांगतात की येणे विन गतीची नाही, म्हणजे बाईसा येणे विन बाईसांना परमेश्वराशिवाय काही नाही. बाईसांना जर काय बनवायचं असेल तर स्वामींसाठी, काय आणायचं असेल तर स्वामींसाठी, जे काही करायचं आहे ते फक्त स्वामींसाठीच म्हणून बाईसांचं चालतं. आणि म्हणून या ठिकाणी बाईसा तो शृंगार करायचे. बाईसा या वयस्कर होत्या. स्वामींनी त्यांना म्हातारी म्हणून संबोधन केलेलं आहे. तरी पण परमेश्वराच्या साठी म्हणून मला काय करायचं याची पूर्ण जाणीव त्या वयामध्ये सुद्धा बाईसांना आहे. अर्थातच बाईसा भक्त आहेतच, त्याच्यामुळे परमेश्वरासाठी ती आवड आहेच त्यांची, नाही असं नाही. परंतु आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला नॉर्मली जरी असा शृंगार जरी करायचा असेल तरी तो स्वामींसाठी म्हणून करता आला पाहिजे आपल्याला. आता खूप ठिकाणी असं असतं की आता आपण जेव्हा आश्रमात जातो तेव्हा आश्रमामध्ये जाताना आपलं शृंगार कसा असलं पाहिजे, आपले कपडे कसे असले पाहिजेत, आपलं पेहराव कसा असला पाहिजे याचा सुद्धा विचार करा. आपण स्मशानात समजा गेलो तर मग सजून नटून जातात का लोक? नाही. साधा पोशाख, सफेद पोशाख असतो, सात्विक पोशाख असतो. तसं आश्रमात मंदिरात जाताना आपला पोशाख हा सात्विक असला पाहिजे. सफेद असला पाहिजे असं नाही, पण सात्विक असला पाहिजे. म्हणजे अशा वेळेस आपण जो काही म्हणून शृंगार करणार आहोत, साधा असेल किंवा चांगला असेल, तो याच्यासाठी केला गेला पाहिजे की परमेश्वरासाठी म्हणून हे आहे सगळं. कारण की स्वामी सांगतात बाई तो तुमचा नित्यपती की, नित्यपती आहे. कोणीतरी आहे समाजामध्ये, अज्ञान प्रकारचा जो समाज आहे त्यांनी काय केलेलं आहे, पतीला परमेश्वर मानलेला आहे. आमच्या स्वामींनी काय विहित केलं, परमेश्वराला पती मानून बघा. पती म्हणजे काय? पती म्हणजे नवरा नव्हे बरं का. पती म्हणजे कोण? मालक. मालक या शब्दाचा अर्थ वेगळा आहे.
कृष्ण महाराजांनी जे 16 सहस्र जे काही त्या पळवून नेलेल्या होत्या त्या जरासंधाने, त्यांना बंदिवासातनं सोडवलं कृष्ण महाराजांनी. आता त्या मुली जाणार कुठे, कारण की त्यांना घरचे घ्यायला तयार नाहीत. मग त्यांचं काही वाईट होऊ नये याच्यासाठी त्यांचं परमेश्वर काय झाले, त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार नाही केला, तर त्यांचे परमेश्वर कोण झाले, मालक म्हणून त्यांचं स्वतः मालक झाले परमेश्वर त्यांचे. म्हणजे यांना मी सांभाळेन आजपासून. म्हणजे परमेश्वर मालक होणं खूप मोठी गोष्ट आहे, आणि परमेश्वराला मालक समजणं ही त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट आहे. परमेश्वर तर आपले मालक आहेत, फक्त आपण समजून घेत नाही आहे त्यांना, आपण समजत नाही मालक आपण त्यांना. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, परमेश्वराला पती म्हणून बघायचं आहे. पतीला परमेश्वर म्हणून बघण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. या ठिकाणी हे करून बघा तुम्ही, यामध्ये खरं सौभाग्य आहे. आणि मग अशा निमित्ताने तुम्ही जी काही क्रिया कराल, तुम्ही जे काही पेहराव कराल, तुम्ही जे काही दागिने घालाल, ते फक्त स्वामींसाठी म्हणून आहेत. अर्थातच तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला असं कळेल की परमेश्वराला या दागिन्यांशी वगैरे काही त्याला भुरळ पडणार आहे का, कुठल्याही प्रकारची भुरळ पडणार नाही. ज्या व्यक्तीकडे सगळं, आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या प्रदेशामध्ये एखादं फळ पिकतंय, नागपूर आहे तिकडे संत्रीच पिकते, त्या लोकांना तुम्ही संत्री मुंबईहून नेली तर त्यांना बरं वाटेल का? ते म्हणतील आमच्याकडे तर किती पडलेले, ते फुकट मिळतात आम्हाला. त्यांना त्याचं काही मोल राहणार आहे का? नाही. तसं परमेश्वराच्याच मनोधर्माने सगळं निर्माण झालेलं आहे. तुमच्यासाठी हे सोनं आहे, तुमच्यासाठी चांदी आहे. परमेश्वरासाठी काय सोनं चांदी? काही नाही. त्यांच्यासाठी तो प्रपंचच आहे. त्यांनी फक्त काय केलं, ते लहान मुलांना आपण खेळण्यामध्ये ते खेळतात ना, लहान मुलं कुठल्या तरी बँकेचा खेळ खेळतात लहान मुलं, आणि त्यांना ते नोटा असतात कागदाच्या, आणि त्यांना ते दिले की त्यांना असं वाटतं हे माझे पैसे आहेत, हे मी एवढं जिंकलो, मी 5,000 रुपये जिंकलो, मी 10,000 रुपये जिंकलो, मी तुला एवढे पैसे उसने दिले, असं त्यांच्या खेळांमध्ये चालतं. आता तुम्ही जेव्हा हा खेळ बघता तेव्हा तुम्हाला वाटतं का हे पैसे आहेत म्हणून? तुम्हाला वाटतं का अरे आपल्याकडे एवढे पैसे झाले बरं का? तुमच्या डोक्यात असतं हे पोरांचं काय खेळ चाललं आहे का, पैसे आहेत का, उगाच पैसे पैसे म्हणतात त्याला. तुमच्यासाठी ते पैसे नाही, पण लहान मुलांसाठी पैसे आहेत. तसं तुमच्या आमच्यासाठी हे सोनं आहे, पण परमेश्वरासाठी ते काही सोनं काही नवीन आहे का, काही सांगा. स्वामी म्हणतात हे अवघी रहाटी सोन्याची कीजेल. एकदा स्वामींकडे काहीच द्रव्य नसतं, आणि ते सोबत जे असतात डखले की कोणतरी, ते म्हणतात जीजी असं कसं काय, म्हणजे स्वामी म्हणतात अरे तुम्ही काळजी करू नका, हे आम्हाला जर का प्रवृत्ती झाली तर अवघी रहाटी पूर्ण हा डोंगर आम्ही सोन्याचा करून टाकू. ते आपल्यासारखेच होते, ते म्हणाले जीजी किजोजी करून टाका. मग स्वामी म्हणतात तुम्ही उरवणाला, म्हणजे तुम्ही आमच्याकडे शिल्लकच राहणार नाही. तुम्ही काय म्हणाल, देवा थोडंसं हे टोपलाभर सोनं थोडं घरी देऊन येतो, म्हणजे मग तिकडची चिंता मिटेल. मग आता चिंता मिटणार का? टोपलं भर काय आणि गोणी भर काय आणि ट्रक भर जरी नेलं तुम्ही तरी ते काही मिटणार आहे का? ते नाही. म्हणजे परमेश्वराला त्या गोष्टीचं काही नाही, तुम्हाला आम्हालाच फक्त ते आहे की आम्ही याचं फूल वाहिलं, त्याचं फूल वाहिलं, हा फळ वाहिलं, ते फळ वाहिलं, हे तुम्हाला आम्हालाच आहे फक्त. आता सिजनेबल आहे, टरबूज व्हायला पाहिजे, आंबा व्हायला पाहिजे, हे तुम्हाला आम्हाला आहे. परमेश्वराला याचं काही घेणं पडलं नाही आहे. त्यांनीच ते बनवलेलं आहे सगळं. परमेश्वर तृप्त काम आहे असं आम्हीच सांगतो. आमच्याच या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि मग आम्ही काय देवाला तृप्त काम, परमेश्वराला आम्ही कुठल्या चवी देणार? देवा हे आता चांगलं फळ आहे बरं का, घ्या. आता हे थंड असतंय टरबूज, खरबूज, हे देवाला तुम्ही कुठल्या कशासाठी सांगणार? त्यांना याची काहीही गरज नाही आहे. देवतेला सुद्धा याची गरज नाही आहे, परमेश्वराला याची गरज नाही, प्रपंचाला पण याची गरज नाही आहे. ही गरज फक्त जीवालाच आहे. फक्त आपल्याला त्या गोष्टी आवडतात म्हणून ते आपल्याला तसं वाटतं. हे मी कधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, जेव्हा तुम्ही अज्ञान असाल तेव्हा तुम्ही हे सगळ्यामध्येच तुम्हाला आनंद वाटेल, पण जेव्हा तुम्ही सज्ञान व्हाल, तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञान होईल, त्यावेळेस तुम्हाला मग लक्षात येईल की देवाला काय दिलं गेलं पाहिजे, काय देता आलं पाहिजे आपल्याकडनं, आणि काय दिलं गेलं नाही आतापर्यंत, याचे गणित तुमचे सुरू होतील. आत्ता बघा आपल्याला काही खाण्यापिण्याचं ज्ञान नाही, जे आलं ते आपण खातो, हे खाल्लं ते खाल्लं,
आपण म्हणतो आम्ही तर पोटभर जेवलो, तरी पण अंगात ताकदच नाही आहे. काय जेवता तुम्ही? आम्ही हे खातो, ब्रेड खाल्लेले काल, परवा वडापाव खाल्लेला, नंतर आज समोसा खाल्ला. आता हे जेवण आहे? म्हणजे आपण जेवतो तर पोटभरच आहे, परंतु त्याचं का नाही आपल्या लेखी लागत आहे? कारण की आपण खातच नाही. जेव्हा तुम्ही आहारशास्त्र तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला स्वतः डोकं आपटून घ्याल तुम्ही की आत्तापर्यंत आम्ही काय खात होतो. हे असं खाणं खात होतो. संध्याकाळी आम्ही कढी खात होतो, संध्याकाळचा आम्ही आंबट पदार्थ खात होतो, दही खात होतो, हे सगळं आम्ही संध्याकाळी पाव खात होतो, बेकरीचे पदार्थ खात होतो. हे जेव्हा तुम्हाला संज्ञान कळेल, संज्ञानत्व येईल, तेव्हा तुम्ही मग ते आहार घ्याल. न शिजवलेलं अन्न, साधं अन्न, न तेलाचं, कमी तेलाचं किंवा बिना कमी तिखटाचं, अशा प्रकारचं अन्न तुम्ही घ्याल. जे कोणी बघितलं ते हसतील तुम्हाला, हे काय एवढा पैसा पाणी, हे काय अन्न खाता. पण खरं ते आहे, हे तुम्हाला नंतर कळेल, आत्ता कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीने चालता आलं पाहिजे ज्याच्यामध्ये परमेश्वर प्रसन्न होणार आहेत. तर तीच गोष्ट आपल्याला देता आली पाहिजे देवाला. बाकी किती गोष्टी त्या परमेश्वर त्या काढून ठेवतील. धानाईसाची लीळा आपल्याला माहिती आहे की धानाईसाने स्वामीने अलंकार विहित केले, अर्पण केले. आमच्या निळभट्ट भांडारेकरांनी स्वामींना त्या अवयवांवर ते अलंकार तिथे समर्पित केलेले आहेत. स्वामींनी काय केले, ते अलंकार सगळे जाताना काढून ठेवले. स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले, रामधरणा राजा असेल, अजून कोणाकडे असतील, त्या मल्लाकडे स्वामी होते. निघताना आमच्या स्वामींनी सगळे त्यांची ते राजवस्त्र तिथेच काढून ठेवलेली आहेत. म्हणजे परमेश्वराला काढून ठेवून देतात तिथे. देवाला याचं काही नवल नाही आहे. मग देवाला कसलं नवल असेल तर ते आपण देऊ शकू, तर तो आहे शृंगार. स्वामींनी सांगितलेलं आहे, वचनाच्या आधाराने आपण बोलणार आहोत. आपण आता तो शृंगार केला बरं का आपला, तो कपडे लत्ते दागिन्याचा शृंगार आता बाजूला ठेवूया आपण. आता आपण सज्ञान झालो आणि आता आपल्याला समजलं पाहिजे की हा जो पती आहे, मृत्य पती जो आहे, तो तर तुमचे कपडे, तुमचे अलंकार, तुमचं सगळं ते काही दिसणं विसण्यावरून तो प्रसन्न होणार आहे, तो खुश होणार आहे. परंतु हा जो पतीला परमेश्वर मानलेला आहे तो तशा पद्धतीने खुश होईल. पण परमेश्वराला जे आपण पती मानून ठेवलेलं आहे, तर ते जे परमेश्वर आहेत ते कशाने खुश होतील? ते पण याच जर का शृंगाराने खुश होत असतील तर या पतीत आणि त्या पतीमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही राहिला. मग ते पती तसे खुश होणार नाहीत, तो हा पती खुश होणार तसा. मग ते पती जे आहेत, म्हणजे परमेश्वर जे पती आहेत, ते कसे खुश होतील? तर त्यांच्यासाठी तुम्हाला विधींचा शृंगार जो आहे तो करता आला पाहिजे. आमचे स्वामी सांगतात, सुखश्रेय शृंगार ये तिन्ही नाही ते काही गा गोष्टी, ते अरण्य रुदन की. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या पूर्ण आचरणामध्ये, वर्तनामध्ये सुख, श्रेय आणि शृंगार या तीन गोष्टी जर का नसतील, सुख म्हणजे समाधान असलं पाहिजे. तुम्ही जो विधी करत आहे म्हणजे तो खऱ्या अर्थाने तो विधी असला पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे, तो अविधी नसला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हटलं आम्ही 1000 दीप लावले, आम्ही एकदम समाधानी आहोत, चालेल? तसं नाही चालणार. समाधान म्हणजे मुख्यत्वे तुम्हाला तो विधी आहे हे माहिती असलं पाहिजे आणि मग त्याचं समाधान तुम्हाला लाभतं. तुम्ही जेव्हा ती क्रिया करता तेव्हा त्याचं समाधान तुम्हाला लाभतं. ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर येतं बरं का. तुम्ही एरवी अविधी केले, अविधीने तुम्हाला समाधान लाभेल पण तुमच्या चेहऱ्यावर तो दिसणार नाही. विधी केल्याने तो चेहऱ्यावर दिसतो. ईश्वरविहित विधी केल्याने त्याचं समाधान आहे. सुख, श्रेय म्हणजे गोमटं त्याचं मिळतं. गोमटं मिळालं पाहिजे. तुम्ही जर का क्रिया करतात त्याच्याने ओकटच लागतं. 1000 दीप लावले, त्याच्यात कितीतरी किडा मुंगी मेल्या, याच्याने गोमटं लागलं की ओकटं लागलं की. देवानी तर कुठे सांगितलंच नाही की दिवे लावा, मी काळोखात आहे. उलट जानोपाध्यांना स्वामी म्हणतात, आम्हाला काही तुम्ही दिव्याने बघणार आहात का? लीळा आहेत, धडधडीत प्रमाण लीळा आहेत आमच्याकडे. वेळोळीची लीळा आहे, जानोपाध्यांची स्वामींची भेट. काळोखामध्ये स्वामी आहेत, म्हणजे उन्हात हे आल्यामुळे यांना पण काळोख दिसतोय. त्यांना वाटतं की बाईसाने दीप जो दिवा आहे तो थोडा मोठा केला, त्याची वात जर का मोठी केली, प्रकाश वाढेल आणि स्वामींचं श्रीमुख मला व्यवस्थित बघता येईल. धडधडीत लीळा आहे बरं का. आणि असं त्यांनी मनात कल्पना आणली, लगेच तिथे प्रकाश, उजेड निर्माण झाला. स्वामी एकदम स्पष्ट दिसायला लागले त्यांना. स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही काय म्हणत दिव्याने बघणार आहात का? दिव्याच्या माध्यमातून परमेश्वर दिसतो का कधी? म्हणजे तुम्ही
दिव्याच्या माध्यमातून सूर्याला कधी बघता का, चंद्राला कधी बघता का? म्हणजे एवढं आपल्याला समजतं. मग आता त्याच दिव्याच्या माध्यमातून परमेश्वराला बघता येईल का आपल्याला? मग का म्हणून हे विधी आम्ही आणलेले आहेत? हे का म्हणून अविधी म्हणून आणलेले आहेत आपण विधीच्या नावाखाली? असं जर का तुम्ही केलात तर त्याच्याने गोमटं मिळेल का, श्रेय मिळेल का? नाही मिळणार, ओक्ट मिळेल त्याच्यातनं. म्हणून ते पण कामं करू नका. आपल्याला असेच कार्य करायचे जे विधी आहेत आणि तेच करायचे ज्याच्यातनं समाधान मिळेल, श्रेय म्हणजे त्याच्यातनं गोमटं मिळेल. आणि शृंगार, शृंगार म्हणजे कसला शृंगार? एक एक विधी तुम्हाला माहिती पडेल, एक एक वचन. लिळेमध्ये पण हाच विषय आहे. एक एक वचन तुम्हाला जसं जसं कळेल तसं तसं तुमच्या शृंगारात वाढ होईल. जे पण कोणी असतील म्हणजे ऐकणारे जेवढे कोणी लोक असतील त्या सगळ्यांचे चेहरे तुम्ही आत्ता बघा. तुम्ही सगळे लोक प्रत्येकाने आपापले चेहरे आत्ता बघा. मेकअप विथ मेकअप बघा आत्ता चेहरा तुमचा कसा आहे. आणि जेव्हा तुम्ही ब्रह्मविद्या तुम्ही अभ्यासाला लागाल, तुमचं पूर्वी पाठ होईल अन्यव्यावृत्ती, विद्यामार्ग, संहार, संसरण, अस्थिपरी, महावाक्य, निर्वचन, त्याच्यानंतर उद्धरण. 9 प्रकरणं तुमची पाठ आहेत. तुम्ही ते 10 वेळा म्हणून बघितले, 50 वेळा म्हणून बघितले, कुठेही चुकत नाहीये. तुम्हाला ते म्हणता येतं आणि तुम्हाला त्याचं आंतरिक समाधान लाभेल. अहंकार येऊ देऊ नका फक्त. त्याच्यानंतर तुम्ही पुढचं प्रकरण घ्या, आचार प्रकरण घ्या, ते पाठांतर करा. 50 वेळा म्हणून बघा पाठांतर झाल्यानंतर की माझं पाठ आहे, कुठेच चुकत नाहीये, अजून समाधान वाढेल. असं होता होता पूर्ण आचार, आचार माळिका, विचार, विचार माळिका तुमच्या पाठ होतील. पूर्ण सूत्रपाठाची वचनं तुमची पाठ झाली, त्याचे अर्थ तुमचे पाठ झाले. आता तुमचा चेहरा बघा विना मेकअप. विना मेकअप तुम्ही बघा, तुमच्या चेहऱ्यावर तेज असणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असणार आहे. कुठल्याही प्रकारचं काहीही क्रीम म्हणा काही लावायची गरज नाही आहे. ही आहे ब्रह्मविद्येची ताकद. एक एक वचन जसं तुमच्याकडे येतं, एक एक वचन तुम्हाला माहिती पडतं, तसं तसं तुमचा शृंगार वाढत जातो. तुमच्यातलं ज्ञान वाढतं. ज्ञान वाढलं की आचरण वाढतं. आचरण वाढलं की सुख वाढतं. सुख वाढलं की काय होतं? श्रेय म्हणजे गोमटं वाढतं, योग्यता वाढते. जसं जसं तुमचं हे वृद्धिंगत होत राहतं तसं तसं तुमचं अंतःकरण पवित्र होतं, प्रसन्न राहतं, आनंदी राहतं. आणि ज्याचं अंतःकरण आनंदी आहे त्याच्या चेहऱ्याला काहीही लावायची गरज नाही. त्याचा चेहरा एकदम व्यवस्थित प्रसन्न दिसेल. चांगला दिसेल असं नाही म्हणत, प्रसन्न दिसणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते दिसलं पाहिजे. आपल्याकडे ब्रह्मविद्या हे जर का असेल तर तुम्हाला आपोआपच तुमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह होतात. तुम्ही ब्रह्मविद्येनुसार जर का चाललात तर तुमच्या आहारावर नियंत्रण येतं. बरोबर, ब्रह्मविद्येनुसार तुम्ही चाललात तर तुमचं पूर्ण स्वभावावर नियंत्रण येतं. तुमच्याकडे स्वस्थता येते. ब्रह्मविद्या जर का तुम्ही अवगत केली म्हणजे नुसती पाठांतर नाही बरं का, ब्रह्मविद्या आचरण करायला जेव्हा तुम्ही लागता तेव्हा तुमच्याकडे स्वस्थता आपोआपच येते. आणि ती स्वस्थताच म्हणजे काय आहे? एक एक वचनाची स्वस्थता म्हणजे एक एक शृंगार आहे. एक एक विधी तुमच्याकडे येतो आहे, एक एक विधी तुम्ही आचरण करतायत आणि हा शृंगार तुमच्याकडे प्राप्त होतोय की तुम्ही स्वभावाला मात्रा देऊ शकले. तुम्ही विकाराची शून्यता केली, तुम्ही विकल्पाची शून्यता केली, तुम्ही आलिंबन रहित झालात. म्हणजे तुमचं सगळं सोबतच आहे तरी पण तुमचं त्याच्यामध्ये ममत्व नाही आहे. आलिंबन रहित झालात. तुम्ही स्मरण चालू केलेलं आहे आणि तुम्ही कायमस्वरूपी तो विधी आचरतायत. एक 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 वचन तुम्ही पाठ केलं आणि ते आचरणात आणायला लागलं. परमेश्वर प्रसन्न होतात की एक वचन हा पाळायला लागला म्हणजे एक शृंगार आला, एक अलंकार आला. एक एक वचन म्हणजे एक एक अलंकार आहे. एक एक वचन जसं आपण आपल्याकडे घेतो, आपल्यामध्ये उतरवतो, तसं तसं काय होतं? एक एक अलंकार म्हणजे एक एक वचन तुम्हाला तुमच्या त्या पूर्ण आचरणामध्ये शोभून दिसायला लागतं. आणि परमेश्वराला अपेक्षित तो शृंगार आहे. बाकी तुम्ही कसे आहात, काय आहात याच्याशी देवाला काही घेणं नाही. तुम्ही विधी आचरण करत आहात का, किती वचनं आचरण करत आहात, हे सगळं जेव्हा परमेश्वर बघतात तेव्हा स्वामी प्रसन्न होतात. स्वामी म्हणतात की येथुनी म्हणितले ते जीवाला कधीच होत नाही.
म्हणून स्वामी उदास आहेत. आणि जेव्हा भटोबास म्हणतात जी जी मी सांडवा बांधू, लगेच स्वामी प्रसन्न होतात. म्हणजे बघा, त्यांनी एक वचनाचं पालन सुरू केलं ना भटोबासांनी, की देवानी येथूनही म्हणितले ते की जे, हे त्यांनी निश्चित केलं. आणि त्यांनी स्वामींना म्हटलं, तेव्हा स्वामी प्रसन्न झाले. ते म्हणाले की बाबा, स्वामी म्हणतात तुम्हाला ताप आहे, तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नाही. ते म्हणतात जी जी मी सांभाळू शकतो स्वतःला, मला काही ताप नाहीये, पण नेवाशाला जाल का? स्वामींचा प्रश्न. ते म्हणाले हो जाईन, काय काम सेवा आहे मला सांगा, मी जाईन. स्वामी प्रसन्न झाले का? कारण की तू उभा ठाकीलासी जी पुरे, या वचनाचं तिथे त्यांनी अनुकरण पालन सुरू केलेलं आहे. तू उभा राहा, फक्त तुला ताप असो काही असो. प्रत्येक ठिकाणी आमचे आचार्य भटोबास त्या ठिकाणी विधिवत उभे राहिले, विधियुक्त उभे राहिलेले आहेत, वचन पालनाच्या अनुषंगाने तिथे उभे राहिलेले आहेत. आमचे स्वामी उदास झाले डोमेग्रामला, आमच्या भटोबासांनी काय केलेलं आहे, फक्त त्या ठिकाणी स्वामी श्रीप्रभूंचं वस्त्र दाखवून स्वामी प्रसन्न झाले. मला असं कधी कधी वाटतं की श्रीप्रभूंचं वस्त्र बघून आमचे स्वामी प्रसन्न झाले, हे फक्त आपण सांगण्यासाठी म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु परमेश्वराचं वस्त्र बघून का प्रसन्न होतील? मला असं वाटतं की त्यावेळी स्वामी प्रसन्न झाले ते भटोबासांची ती कौशल्य बघून. म्हणजे स्वामी काय म्हणतात, हे तुझं काहीच न स्फुरले, म्हणजे तुम्हाला कसं काय स्फुरलं, त्यांची जी स्फूर्ण आहे ना, त्या स्फुरण्यावर स्वामी प्रसन्न झालेले आहेत, की तुम्हाला कसं काय कळलं की हीच गोष्ट केल्या गेली पाहिजे म्हणून. म्हणजे ते सादरीकरण जे आहे ते बरोबर. म्हणजे कधी कधी समजा आपण कुठून आलो आणि आपल्याला चहा घ्यायचा असेल आणि कोणीतरी चहा दिला आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला चहा दिल्यापेक्षा पण न मागता यांनी चहा बनवला याचंच आपल्याला भरपूर हे असतं, कौतुक असतं, आनंद असतो त्याचा. तसंच तुम्हाला परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल तर देवाला काय, परमेश्वराची जी वचनं सांगून ठेवली त्यावर तेच तुम्हाला काय करावं लागतील, एक एक स्वीकारावे लागतील. आणि त्याचा शृंगार तुमच्या जीवस्वरूपी तुम्हाला करावा लागेल. आचरणाच्या माध्यमातून तो शृंगार तुम्हाला परमेश्वराला दाखवावा लागेल. तेव्हा जाऊन कुठेतरी परमेश्वर प्रसन्न होतील, नाहीतर नाही. परमेश्वराने म्हटलं ते करता आलं पाहिजे आपल्याला. आता बघा, तांदूळाच्या लिळामध्ये स्वामींनी सांगितलं जा तांदूळाला काढून आणा, नाथोबासांना सांगितलं, त्यांनी आणला, स्वामी प्रसन्न आहेत. पण दुसऱ्या दिवशी स्वामींनी सांगितलं का त्यांना तांदूळ आणा म्हणून? नाही सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी ते घेऊन आले, स्वामी प्रसन्न नाही झाले, नाराज झाले. स्वामी म्हणतात आज आम्ही सांगितलं का? म्हणजे देवानी सांगितलं ते आम्हाला करणं महत्वाचं आहे, नाही सांगितलं ते आम्हाला करायचं नाही. काही विधी जे आहेत ते तेव्हा सांगितले ते आजपर्यंत चालतात, काही विधी असे ते फक्त प्रसंगोचित तेवढ्या पुरतेच आहेत, असं सुद्धा आहे. स्वामींनी सांगितलं उड्या मारा भटोबास आणि नाथोबासांना, श्राद्ध भोजन अपराधे. आत्ता जर का आपण कोणी श्राद्धाचं भोजन खाऊन आले समजा आपले उपदेशी लोक, आता त्यांनी उड्या मारल्या तर चालतील का? ते म्हणतील श्राद्ध भोजन खाऊन आल्यानंतर भट नाथोबासांना स्वामींनी उड्या मारायला लावल्या, मग तुम्ही पण उड्या मारा, आता चालेल का? तुम्ही पण दंड द्याल, तर नाही चालणार. तो विधी फक्त तेवढ्या पुरता मर्यादित आहे. आता तुम्हाला प्रायश्चित करावं लागेल, दुःख करावं लागेल. आत्ताचा विधी तुमचा हा प्रॉपर हा विधी आहे. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारच्या विधीच्या माध्यमातून आपल्याला स्वतःवर शृंगार करून घ्यायचा आहे आणि तरच परमेश्वर प्रसन्न होतील. परमेश्वर तुमच्या या अलंकाराने कपड्या लत्त्याने कशाने खुश होणार नाहीत. आमच्या स्वामींना कितीतरी उची वस्त्रे मिळाली आहेत, त्याच्यानंतर बडोसला आमचे स्वामी होते तर तिकडे काय राज्य होतं, सगळं सांडून आलेले आहेत. यांना कसलं नवल आहे सांगा बरं. म्हणून ते दाखवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही असं समजू नका की आम्ही सिजनेबल आंबा फळ व्हायला देव प्रसन्न झाले, नाही प्रसन्न करू शकत तुम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला आंबा काय करावा लागेल, अशा पद्धतीने अर्पण करावं लागेल जसा जानोपाध्यांनी अर्पण केलेला होता. जानोपाध्यांनी अर्पण केलेला होता तो त्या भावाने अर्पण केलेलं होतं की मला नाही खायचं, मला फक्त देवाला द्यायचं आहे बस. आपण का वाहतो माहिती आहे का, की आत्ता जर का देवाला आंबा व्हायला म्हणजे ह्या सीझनचा आंबा देवाला व्हायल्याशिवाय खाता येत नाही, आपल्याला खायचा असतो तो, म्हणून आपल्या खाण्याची सुरुवात करायची असते. म्हणून आधी देवाला यायचं, तो व्हायचा. म्हणजे एकदा देवाला व्हायलं की आत्ता आजपासून आम्ही आंबा खायला
मोकळं. म्हणजे तुम्ही जर का थोडं चिंतन करून बघितलं तर तुम्ही आंबा देवाला का वाहताय? देवाला वाहण्यासाठी वाहताय की तुम्हाला खाण्यासाठी, म्हणून खाण्याची सुरुवात व्हावी म्हणून वाहताय? या बारीक सारीक गोष्टींचा विचार करा. हे आपल्याला म्हणजे हे विचार हे जे लक्षात येत नाही, या गोष्टी आपल्या चुका आपल्या लक्षात येणार नाहीत आणि एकदम बारीक आहे एकदम. म्हणून हे लक्षात येणार नाही म्हणजे लक्षात आले पाहिजेत. तशा पद्धतीने अर्पण करा की मला नको आहे, मला फक्त श्रीप्रभूंना अर्पण करायचं आहे. इथे पंक्ती चालू होत्या त्या सोडून दिला जानोपाध्यांनी आणि गेले अचलपूरला. 5 आंबे त्यांनी विकत घेतले. आमचे श्रीप्रभू तिकडे वाट बघतायत की आंबे येणार आहेत, आंबे गोड आहेत आणि स्वामी वाट बघतायत. आणले त्यांनी आणि स्वामी प्रसन्न झाले. स्वामी कशाने प्रसन्न झाले? आंबे आणले म्हणून श्रीप्रभू प्रसन्न होतील? कधीच नाही. श्रीप्रभू प्रसन्न झालेले आहेत की त्यांनी स्वतः आंब्याच्या पंक्ती सोडल्या, स्वतः खाल्लं नाही आमच्यासाठी. म्हणून ही जी मानसिक तयारी आहे ना की स्वतःसाठी ते सोडून देणं आणि परमेश्वरासाठी म्हणून ते करणं. शृंगार असाच आहे, स्वतःसाठी म्हणून शृंगार सोडून देणं, परमेश्वरासाठी म्हणून शृंगाराला गेलं पाहिजे. तुम्ही जे क्रिया करताय ते ईश्वरासाठी म्हणून करता आल्या पाहिजेत. आमच्या बाईचं ज्या क्रिया करायच्या ते ईश्वरासाठी म्हणूनच करायच्या, स्वामींसाठी. एकही वेळा अशी नाही आहे की जी बाईसांनी स्वतःसाठी म्हणून त्याच्यामध्ये ते केलेलं आहे. फक्त प्रेम शक्ती संचारण्यापर्यंत बाईसांनी स्वतःचं पूजन केलं. ज्या क्षणी प्रेम शक्तीचा संचार केला त्या क्षणी बाईसा स्वामींच्या श्रीचरणावर समर्पित झाल्या. त्या दिवसापासून त्या क्षणापर्यंत बाईसांनी स्वतःसाठी म्हणून काहीच केलं नाही. बाईसांनी जे काही नदीमध्ये समर्पण केलं ते पण स्वतःसाठी नाही. कोणाच्या जीवनामध्ये वाईट क्षण आले की त्यांना वाटतं आत्महत्या करावी. म्हणजे कशासाठी आहे? आत्महत्या पण आपण स्वतःसाठीच करतो. देवासाठी करू का कधी? नाही. त्यावेळेस त्यांनी जे समर्पण केलं बाईसांनी ते सुद्धा देवासाठीच केलं. जगल्या सुद्धा देवासाठीच आणि सरल्या सुद्धा देवासाठीच. म्हणजे हे समर्पण आहे, हा शृंगार आहे, प्रत्येक शृंगार आहे. जरी तुम्हाला मनुष्य वेशानुरूप असं दिसलं की स्वामी उदास झाले बाईसा गेल्यामुळे, परंतु बाईसांनी तो जे काही नदीमध्ये समर्पण केलं तो सुद्धा एक प्रकारचा शृंगार आहे. त्यामुळे सुद्धा स्वामी प्रसन्न झालेले आहेत. नाथोबासांना स्वामी साप पकडायला पाठवलं आणि नाथोबास साप पकडतायत, तो सुद्धा शृंगार आहे. मानसिक तयारी जी आहे ना तो शृंगार आहे. साप पकडणे ही शृंगार नाही आहे. साप पकडण्याची जी तयारी आहे ना मानसिक, तो शृंगार आहे. स्वामींना तो शृंगार आवडतोय. हे शृंगार असले पाहिजे तुमची मानसिक तयारी. ही मानसिक तयारी जर का तुम्ही दाखवली, ती स्वामींनी वचनामध्ये आम्हाला सांगितलेली आहे. उभा ठाकीलासीची फक्त मानसिक तयारी तर दाखवा तुम्ही की मला ही गोष्ट करायची आहे, तर तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतील आणि तुमच्या माध्यमातून ती क्रिया घडेल. आमच्या निळभट्ट भांडारेकरांना वाटत होतं की मी देवाला काहीतरी समर्पित करावं, एवढं सगळं मी आणलेलं होतं. स्वामींना काही त्यांच्याकडनं अलंकार घ्यायचे नव्हते, नाही तर स्वामींनी तेव्हाच सांगितले असते काहीतरी घरून निघा, घेऊन निघा काहीतरी. चालले तसेच माझ्यासोबत रिकाम्या हाताने. काहीतरी घरात जा, काही कपडे घाला चांगले, काही सोनं नाणं असेल ते घ्या. स्वामींनी सांगितलं का त्यांना? भटोबासांना स्वामींनी सांगितलं की आम्ही पाठवू तेव्हा जावं लागेल, बोलवू तेव्हा यावं लागेल, पण स्वामींनी एक तरी आज्ञा केली का घरी जे काही सोनं नाणं असेल तर घेऊन या म्हणून? नाही सांगितलं. देवाला हे नकोच आहे तर कशाला? म्हणजे या गोष्टी, या लीळा कशासाठी वाचायच्यात आपल्याला की याच तर गोष्टी बघायच्या आहेत. हा शृंगार नाही आहे. स्वामी सांगतात की द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे. मग द्रव्य संपत्तीने परमेश्वर पावणारच नाही आहे. मग तुम्ही किती द्रव्य खर्च करणार देवासाठी? तुम्हाला काय करता आलं पाहिजे? जीवन खर्च करता आलं पाहिजे. जेवण खर्च करून काय उपयोग नाही. तुम्ही म्हटले पंचावतार करू, हे उपहार करू, ते उपहार करू, देवा हे नाही खर्च करा, नका करू खर्च. तुम्हाला जीवन खर्च करता आलं पाहिजे तर तो शृंगार आहे. परंतु आपण काय झालो, अनेक गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत आपण आणि त्या त्या गोष्टी खर्च करतोय. जे नेमकं देवाला पाहिजे ते खर्चच करत नाही आपण. तुम्हाला म्हणजे उदाहरण मी सांगेन. नुकतंच जन्मलेलं बाळ असतं समजा, किंवा जोपर्यंत जे बोलू शकत नाही इतक्या वयापर्यंतचं बाळ जन्मल्यापासूनच. आता तो मुलगा जर का रडत असेल तर त्या आईला कळतं का काही? तो का रडतोय कळतच नाही, कारण की ते पण अनुभव कमी असतो.
मग कळतच नाही मुलगा रडतो काय, मग ते त्यांना पाणी पास, मग ते काहीतरी असं हे कर, थंड हवेमध्ये ने, तरी पण तो रडतच असतो. मग कोणतरी म्हातारी बाई जर का आली तिथे, मग ती सांगते की अरे हे कशासाठी रडतोय हा, हे अमक्यासाठी रडतो, म्हणजे ते काहीतरी शोध लावतात बरोबर. आणि मग त्यांना त्या पद्धतीने जर का हे केलं, समजा त्या मुलाचं पोट दुखत असेल मग रडतं, मग ते बरोबर शेकलं की ते पोटदुखी बरोबर थांबून जाते. म्हणजे काय, अशाच पद्धतीचं आहे की आपण म्हणजे परमेश्वर जे आहेत आपल्याकडे मागतायत काहीतरी, परंतु आपले थोडं उदाहरण वेगळं आहे आणि याचा सिद्धांत वेगळा आहे, परंतु आपल्याला नेमकं कळतच नाही की आपल्याला करायचं काय. मग आपण काय काय करतो, हे कर ते कर, हे वा ते वा, हे उपार कर ते उपार कर, हे खेटी कर, त्या प्रदक्षिणा कर, एवढ्या गाठ्या कर तेवढ्या गाठ्या कर, एवढे फुलं वा तेवढे दीप लावा, हे सगळे कामं करतोय आपण, परंतु याच्यातनं परमेश्वर कुठे प्रसन्नच होत नाहीये. मग आता कुणीतरी अधिकरण आले तर ते मग सांगतात आपल्याला की बाबा हे करायचं नाहीये, तुम्हाला हे करायचंय, मग परमेश्वर प्रसन्न होतील. बघा ही लीळेची प्रमाणं, ही बघा वचनाची प्रमाणं, मग तुम्ही ती क्रिया जेव्हा कराल तेव्हा जाऊन कुठे परमेश्वर प्रसन्न होतील. तर या ठिकाणी आपल्याला हा भाग बघायचा, परमेश्वराला प्रसन्न करायचा असेल तर तुम्हाला विधींचा शृंगार, विधींचे अलंकार तुम्हाला स्वीकारावे लागतील. हे कुठल्याही सोनाराच्या दुकानात मिळत नाहीत आणि याचा कुठलाही खर्च पण नाही आहे बरं का. दोन्ही गोष्टी आहेत, विनामूल्य ते मिळतात आपल्याला. तुमचा फक्त अधिकार, तुम्ही योग्यता तुम्ही बनवता आली पाहिजे, तळमळ तुम्ही ईश्वराकडे तुम्हाला करता आली पाहिजे आणि मग परमेश्वर ते बरोबर देतात. या ठिकाणी महादाईचा, आपण मूळ विषयाकडे येऊया. महादाईचा म्हणतात की तू कुणासाठी एवढी शृंगार करते. एल्लाईचा म्हणते, एल्लो म्हणते ती, मी श्री चांगदेवराय गोसाव्यांलागी वेठत असे, म्हणजे स्वामींसाठी मी हा शृंगार करते आहे. महादाईसांना खूप बरं वाटलं, खूप चांगलं वाटलं. खूपसे लोक जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना प्रवचनाला वगैरे नेत नाही, देवधर्माला नेत नाही. त्यांना असं वाटतं हा जर का देवधर्माला लागला तर हा काय होईल, उद्या दीक्षा घेऊन टाकेला. त्यांना ही भीती असते बरं का खूप लोकांना. त्याच्यामुळे ते आपल्या मुलाबाळांना आणतच नाहीत. म्हणजे त्यांनी देव करावा, म्हणजे आपल्याला देवधर्म, आपल्याला महानुभाव पंथ भेटला, पण आपल्या मुलांना चुकूनही महानुभाव पंथ भेटू नये असा काही भाव आहे का मनामध्ये? असं आहे काही? नाही, तो भेटला पाहिजे. महादाईसांचा तो भाग आहे. महादाईसांना वाटतं की माझा भाऊ आहे अपोलो, त्याचं अनुसरण घडलं पाहिजे, महादाईसांना वाटतं. या ठिकाणी स्वामींसाठी यांचा शृंगार चालू आहे हे ऐकून महादाईसा एवढा तोखतात, म्हणजे एवढा समाधानी होतात. त्या म्हणतात त्या सुख झाले, त्यांना इतकं सुख वाटतं. स्वामींसाठी म्हणून ही शृंगार करते. या वयामध्ये तिला ही बुद्धी आहे, हे संस्कार आहेत, हे मागील जन्माचे संस्कार आहेत. तुम्ही म्हणाला आमच्या मुलांना आम्ही संस्कार दिलेले आहेत, असं जर का तुम्ही म्हणाल तर मग एखाद्याचा मुलगा दारू पित असेल, मग ते आईवडिलांनी दिले का संस्कार? तुम्ही देणारे संस्कार कोण नाही, मूळ संस्कारांशी तो जन्मतो. फक्त काय असतं की तुम्ही तुमचं कर्तव्य, प्रत्येक आईवडील आपल्या मुलाला चांगलेच संस्कार देत असतात, तो त्याच्या पद्धतीने चालत असतो. मूळ संस्कार सुद्धा इथे काम करत असतात. हे संस्कार इथे काम करत आहेत एल्लोचे. आणि महादाईसांनी त्यांना उचललं, त्यांना आळंगिली, म्हणजे असं तिला मिठी मारली आणि मग गोसाव्यांच्या दर्शनास ती आली. दोघी जणी आलेले आहेत. गोसावी मठावरी भक्तजनासहित बीजे केले. स्वामी मठामध्ये गेलेले आहेत. पाठीलाकडून महादाईचे ओळघली, आणि उंच ओटा आहे आणि त्या उंच ओट्यावर महादाई, तिकडे काही पायऱ्या नाही आहेत त्या, तर महादाईचा त्या उंच ओट्यावर आपल्या गेल्यावर विना पायरी आहे. परंतु जी एल्लो आहे तिला काही येता येत नाही, ती छोटी आहे, तिला त्या ह्याच्यावर येता येईना. आणि मग पाठीलाकडून महादाईचे ओळगली, एल्लाईचे भवंती भवती, त्या गोल गोल फिरतायत. कुठून वर जायचं हे त्यांच्या काही लक्षात येईना. जी मी वरी येईन. आणि तिने मग कोणाला सांगितलं? तिने तिच्या सोबत ते महादाईसा आलेले आहेत, अजून भक्तजन असतील तिथे, त्या कोणालाही तिने सांगितलं नाही. तिने कोणाला सांगितलं? मला वर यायचं आहे, मला तुमच्याकडे यायचं आहे. कोणाला सांगितलं? परमेश्वराला सांगितलं, स्वामींना सांगितलेलं आहे. आपल्याला स्वामींना सांगता आलं पाहिजे. आपण स्वामींना अनेक गोष्टी सांगतो,
हे पण सांगता आलं पाहिजे की देवा मला तुमच्याकडे यायचं आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे हेच देवाला सांगता आलं पाहिजे. आपण कसं करतो, आपण इतर लोकांना सांगत राहतो. कोणाची निंदा असेल ना, कोण माणूस चुकला असेल तर आपण त्या माणसाला सांगण्याची हिंमत कधीच नाही करत. आपण 100 लोकांना सांगत बसतो, पण त्या एका माणसाला सांगत नाही की तू चुकलायस म्हणून. म्हणजे 100 लोकांकडे त्याची बदनामी होते, त्याचं नाव खराब होतं, आणि नंतर या माणसापर्यंत जेव्हा कळतं तेव्हा त्याचा तो परिहार देतो. मग कळतं अरे हा तर चुकलाच नाही, हा तर बरोबर आहे, आपण उगाचच बदनामी केले. तुमचं तर निस्तरलं, तुमच्या मनातलं गेलं, पण 100 लोकांना सांगितलं त्याचं काय, त्याच्या मनातनं थोडी निघणार आहे. म्हणून कुणाला कोणाची निंदा करत असताना 10 वेळा विचार करा. चांगलं सांगत असताना विचार नाही करू, वाईट सांगत असताना विचार केला गेला पाहिजे. कुणाच्याही माघारी कोणाची निंदा करत बसू नये. म्हणजे आपण अनेक लोकांना सांगतो, पण त्या एका व्यक्तीला जर का सांगितलं तर त्याची ती चूक सुधारू शकते. तसं चांगलं सांगत असताना सुद्धा, म्हणजे देवाच्या संदर्भात आपण बोलत असताना सुद्धा आपण अनेकांना सांगत राहतो, परंतु आपण देवाला कधीच सांगत नाही, देवाशी कधीच चिंतनात्मक बोलत नाही. म्हणजे देवाशी बोलायचं आहे म्हणजे कसं, स्मरण करून तुम्हाला देवाशी बोलायचं आहे, ते तसं बोलता आलं पाहिजे. एल्हाईचा म्हणायला जी जी मी वर येईन, म्हणजे मला आपल्याकडे यायचं आहे. हेतुकेनी गोसावी पुट्याचा पदरू घातला, तोपर्यंत स्वामींनी काहीही तिला वर घेण्याचा काही प्रयत्न स्वामींनी केला नाही. पण तिने जेव्हा विनंती केली तेव्हा स्वामींनी काय केलं, आपला जो फुटा होता, उपरणं होतं, तो असं उपरणं समोर धरलं तिच्या, आणि त्या उपरण्याला दसिया काही हाती लागलिया काही न लगतीची, आणि तिने उपरणं धरायला म्हणून हात वर केला, तिच्या हाताला ते उपरणं लागलं नाही, लागलं एकदम, म्हणजे लक्षात सुद्धा आलं नाही तर उपरण्याचा स्पर्श. आणि गोसाव्यांनी काय केलं, आमच्या स्वामींनी फुटा ओढून घेतला. तिने काही फुट्याला पकडलं नाही, फक्त स्पर्श केला आणि स्वामींनी ओढून घेतलं. ती लगेच काय झालेली आहे, तैसेची वर आली आणि वर आली आपोआप. ती ना स्वामींनी हात धरून ओढलं तिला, ना फुट्याला पकडून तिन्ही वर आली आहे, फक्त स्पर्श झाला आणि ती वर आली. तैसीची वरी आली आणि महादाईसांची आश्चर्य आले. महादाईसांना आश्चर्य झालं की काय. मग ते म्हणतात, हे काही जी काही दसी आंघोळ्या लागलिया काही काही नाही, म्हणजे त्या दशा ज्या होत्या, म्हणजे त्याचे धागे जे होते उपरण्याचे, ते काही लागले काही नाही लागले, आणि ती वर कसं काय आली एकदम. स्वामी म्हणतात, बाई आरती करूनी, आजचं वचन आहे, आज आपण जे वचन घेतलेलं आहे ते वचन आहे आजचं हे. बाई आरती करूनी धरली येथीची दशीची पुरे, म्हणजे आरती करूनी म्हणजे आवडीपूर्वक, आवडीपूर्वक बरं का. आपण तर परमेश्वराची दशी धरलेलीच आहे, आपण उपदेश घेतलेला आहे, आपण दीक्षा घेतलेली आहे, दशी धरलेली आहे, पण ती आवडीपूर्वक आहे का. तर कुणीतरी कान फुगले जबरदस्ती म्हणून आपण उपदेशी झालो आहे, तर कुणीतरी ओरडलं म्हणून उपदेशी झालो आहे, कसं झालं. आवडीपूर्वक होणं गरजेचं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमची आवडी असेलच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होता. आवडी नसेल तर यशस्वी होणारच नाही तुम्ही. तुम्ही आवडीपूर्वक जे खाल्लं पदार्थ तरच तुमच्या अंगी लागेल, नावडीपूर्वक खाल्लं ते अंगी लागणार नाही. तसं धर्मसुद्धा आवडीपूर्वक जर का करता आला तरच तो तुम्हाला लागू होईल, नाहीतर मग लागू होणार नाही. म्हणून स्वामींनी हा शब्द जो आहे वचनामध्ये, स्वामींनी असं वचन नाही धरलं, म्हटलं येथीची दशीची धरली पुरे असं नाही, बाई आरती करूनी, म्हणजे आवडीपूर्वक जर का तुम्ही येथीची दशी धरली तरच तुम्हाला असं वर खेचता येईल बरं का. नाही तर एरवी आपण आता कधी जेव्हा स्वामींच्या सन्निधानी जाऊ, कधी जाऊ माहिती नाही, तिथे तुम्ही हा प्रयोग करून बघितला तर तुम्ही वर नाही जाणार. तुम्ही म्हटले की देवा आपण जर का, आपण सुद्धा नदीतनं जाऊ, खोलाकडे जाऊ, बघूया साधेला जसं तारलं तसं मला तारतात का. स्वामी काही तारणार फिरणार नाही, बुडून माराल तुम्ही. का बरं असं. कारण की साधाईसाची आवड होती, रात्रभर झोपल्या नव्हत्या, देवाला भेटायला जायचं म्हणजे रात्रभर स्वतः झोपल्या नाही, आईला झोपू दिलं नाही. आईने म्हटलं जा, लगेच निघाल्या, बघितलं नाही नदीचा उतार कुठे काय आहे, निघाल्या सरळ देवाकडे जायचं आहे. कुठलाच विचार नाही, फक्त देवाचाच विचार आहे. आपण जेव्हा देवाकडे येतो तेव्हा आपले देवाचेच विचार नसतात, बाकी सगळेच विचार असतात. इथे फक्त देवाचा विचार आहे. स्वामी शिन्नस्थळीला बसलेले आहेत आणि देवगावची एक बाई त्या भर पुरातनं ती पाण्यातनं चालत येते आहे. सगळ्यांना असं वाटतं की आता बुडेल. स्वामी म्हणतात, येथीच्या दर्शनाची या चाडा येती असती, इथे नेनो कोणाची तारील, म्हणजे आमच्या भेटी
आवडीपूर्वक जर का आमच्या भेटीसाठी येतात, येथीच्या दर्शनाची या चाडा म्हणजे आवडीने, बरं का, चाडा म्हणजे आवडीने जर का ते येत आहेत तर यांना कुणी चालेल, यांना काही भीती नाही बुडण्याची. जो आवडीपूर्वक येतो ना तो बुडत नाही. मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी, तसं माझी आवड नसेल तर मी बुडणार आहे त्या नदीमध्ये. ज्या दिवशी तुम्ही बुडणार नाही तेव्हा समजायचं की तुमची आवडी एकदम योग्य आहे, पक्की आहे तुमची आवड. अशी आवड झाली पाहिजे. म्हणजे हे आपल्या आवड तपासण्याचं तंत्र आहे बरं का. फक्त नदीकडे गेल्यानंतर प्रयोग करू नका तुम्ही, असं तर बुडाल. ती म्हणाले प्रवचनात आम्हाला प्रयोग करायला सांगितलेला आहे, आमची आवडी किती आहे ती चेक करतोय आम्ही, तसं काही चेक करू नका बरं का. तर या ठिकाणी स्वामींचा आरती करून मी आवडीपूर्वक त्या क्रिया केल्या. दशी म्हणजे काय? धागा. येथीची दशीची धरली पुरे म्हणजे ते धागे. एक धागा म्हणजे एक वचन आहे. असे अनेक धागे जेव्हा एकत्रित केले तेव्हा त्याचं काय झालेलं आहे? पूर्ण विधी तयार झालेला आहे. जे देवानी जेवढे काही विधी विहित केले, म्हणजे वचनं सांगितली आम्हाला, एक वचन म्हणजे एक धागा आहे, अशी सगळी वचनं एकत्र केली म्हणजे सगळे धागे एकत्र केले की एक कपडा तयार होतो. तो कपडा काय करतो की तुम्हाला संरक्षक म्हणून असतो, तो तुमचं अंग झाकण्याचं काम करतो तो कपडा. तसं अनेक वचनं एकत्र केली की तुमच्यासाठी ते सहाय्य वस्त्र तयार होऊन जातं परमेश्वराचं. ते वचनं जर का तुम्ही पांघरून जर का तुम्ही फिरलात, ते वचनं जर का पांघरून तुम्ही जर का जगलात तर तुम्हाला समाजामध्ये जगामध्ये कशाचीही भीती राहणार नाही, कशाचंही तुम्हाला अस्वस्थता राहणार, एकदम स्वस्थता तुम्ही आयुष्य जगणार आहात. एक एक वचन जरी तुम्ही घेतलं तर एवढी स्वस्थता आहे. जर का संपूर्ण वचनं जर का आपण काय केलेले आहेत, आपण जर का ती पांघरली तर काय होईल? पूर्ण ते जे काही वस्त्र स्वामींनी तयार केलेलं आहे वचनांचं, ते जर का आपण अशा प्रकारे स्वीकारलं किंवा ते स्वीकारण्याची नुसती इच्छा जरी व्यक्त केली किंवा त्या वस्त्राला आपण नुसता स्पर्श जरी केला तरी आपण काय होणार आहोत? स्वामी सांगतात येथीची दशीची धरली पुरे, म्हणजे नुसतं धरली म्हणजे लागली, हाताला स्पर्श झाला किंवा धरली तरी पण पुरेसं आहे. काय होणार आहे? तुम्ही आपोआप वर येऊन जाणार. तुम्हाला काहीही प्रयास करायची गरज नाही. पुढचं कार्य परमेश्वराचं आहे. याचं उदाहरण आपण देऊया. एखाद्याने वरून रस्सी सोडलेली आहे आणि तुम्ही त्या रस्सीला पकडलं. आता पुढचं काम कोणाचं आहे? तुमचं काम काय? पक्क पकडून ठेवायचं. पुढचं काम कोणाचं आहे? ओढायचं. त्या वरच्या व्यक्तीचं काम आहे, तो बरोबर ओढणार, फक्त तुम्ही सोडायचं नाही. तसं तुम्ही वचनं फक्त पकडायची आहेत, धरून ठेवायची आहेत, धारण करायची आहेत आपल्या धर्मामध्ये, आपल्या आचरणामध्ये. बाकी तुम्हाला योग्यतेच्या माध्यमातून वर वर नेणं, ऊर्ध्व करणं हे परमेश्वराच्या हातामध्ये. ते बरोबर विधीच्या माध्यमातून तुम्हाला ऊर्ध्व करायचे. फक्त तुम्ही वचनं सोडायची नाहीत, विधी सोडायचा नाही, अविधी धरायचा नाही, एवढे कार्य तुम्हाला करायचे आहेत. परंतु स्वामी लगेच खंत व्यक्त करतात. म्हणजे या वचनाच्या पहिल्या पदामध्ये स्वामींनी, या वचनामध्ये स्वामींनी सांगितलं येथीची दशीची धरली पुरे, पण लगेच स्वामी परत उदास होता. स्वामी म्हणतात परी जीव येथीची दशी ही न धरिती, मा येथोनी काही करावे. म्हणजे जीव, आम्ही दिलेली दशी, आम्ही दिलेलं वस्त्र, आम्ही दिलेलं वचन, आम्ही दिलेलं विधी जीव धरतच नाही. मग येथूनही काही करावे म्हणजे आम्ही काय करू शकतो? आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही कितीही चांगल्या डॉक्टरकडे जा आणि त्यांनी दिलेल्या गोळ्याच तुम्ही खात नसाल, पथ्य तुम्ही पाळत नसाल, तो डॉक्टर काय करेल? तर ते आजार काय डॉक्टरला बघून घाबरून पळून जातो का? तुम्ही त्या डॉक्टरांनी सांगितलेलं आचरण जे तुम्हाला करावं लागेल. तसंच आहे की तुम्हाला काय करावं लागेल? देवाने सांगितलेले विधी करावे लागतील, आचरण करावं लागेल, धर्म आचरण करावं लागेल. त्याचाच धर्म आणि जयाचा धर्म आचरे त्याचा धर्म आणि जयाचा धर्म त्याचा देव. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? येथीची दशी म्हणजे परमेश्वराची जी दशी आहे, विधी आहेत, ते आवडीपूर्वक म्हणून आपल्याला करायचे आहेत. कुणीतरी सांगितलेत म्हणून उगाच जांभया देत देत 15 गाठ्या करू नका. 5च गाठ्या करा, पण कशा करा? आवडीपूर्वक झाल्या पाहिजेत, त्या स्वस्थतेने झाल्या पाहिजेत आणि आपल्या इच्छेने झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचं आजच्या या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचं 212 क्रमांकाचं वचन आणि तत्संबंधित पूर्वार्ध 478 क्रमांकाची एल्लाईसा मठावरी वाणे ही लीळा आजच्या या सत्रामध्ये आपण घेतलेली आहे.
दंडवत हो.